मुख्यमंत्री शिंदेंच्या स्वीय सहाय्यकाच्या नावे तोतयागिरी करण्यात आलेली आहे। मुख्यमंत्र्यांचा पीए बोलतोय असा नाशिक जिल्हा बँकेमध्ये फोन करण्यात आलाय। सक्तीच्या रजेवरील बँक अधिकाऱ्यांना पुन्हा कामावर घ्या अशा सूचना या फोनवरून करण्यात आलेल्या आहेत। प्रशासकांनी मुख्यमंत्री कार्यालयाकडे या प्रकारची चौकशी करताच हा संपूर्ण प्रकार उघडकीस आलाय। भद्रकाली पोलीस ठाण्यामध्ये अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल झालाय। प्रांजल कुलकर्णी आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। प्रांजल, प्रज्ञा, आपण जर बघितलं तर आजवर पोलीस असेल किंवा एखाद्या अधिकारी किंवा आमदाराच्या नावे फसवणूक करण्यात आली, तशी बतावणी करण्यात आली, अशा आपण घटना बघत होतो। मात्र नाशिकमध्ये चक्क मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या स्वीय सहाय्यक मी बोलतोय असं म्हणतच तोतयगिरी ही करण्यात आलेली आहे। नाशिक जिल्हा बँकेचे प्रशासक आहेत, त्यांना फोन करण्यात आला आणि बँकेतील जे एक अधिकारी आहेत त्यांची चौकशी सध्या सुरू आहे। त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलेला आहे। त्यांना पुन्हा कामावरती घ्या अशा सूचना या देण्यात आल्या होत्या। यानंतर प्रशासकांना खरं धक्का बसला होता, कारण संबंधित अधिकाऱ्याची चौकशी सुरू आहे आणि त्यांच्या नावे मुख्यमंत्र्यांच्या पीएचा कसा फोन आला यासाठी खरं तर त्यांनी चौकशी सुरू केली आणि मुख्यमंत्री कार्यालयाकडे याबाबत त्यांनी संपर्क साधतात हा सगळा बनावट प्रकार आहे, सगळी तोतगिरी ही त्यांच्या लक्षात आला आणि त्यांनी भद्रकाली पोलीस ठाण्यामध्ये रितसर तक्रार ही नोंदवलेली आहे। आता पोलीस ज्या नंबरवरून फोन आला ती व्यक्ती नक्की कोण आहे, हा संपूर्ण नक्की काय प्रकार आहे याची चौकशी करतायत। भद्रकाली पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा जो आहे तो दाखल करण्यात आलेला आहे। प्रज्ञा, प्रांजल, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।